सॉरी. वाव. असं तिनं त्याला म्हटलं तेव्हाच मला कळलं की यांचं ब्रेकअप झालं. माई आजी ब्रेकअप नाही, ब्रेक घेतलाय त्यांनी. सौमित्राची आई म्हणली ब्रेकडाऊन झालाय म्हणून. त्यांचा नर्वस ब्रेकडाऊन होतो ना म्हणून म्हणाली असेल. काय ग एवढं काय हसण्यासारखं होतं त्याच्यात? आणि त्याच्या फालतू जोकवर हसते ना आमच्या बारीतले जोक पाडते का तू? रोकडे, बाय चान्स तू जळतोयस का रे माझ्यावर? काय संबंध? तुझा शेवटचा चांगला जोक कधी पडला सांग बरं. एक परवाच घे ना, एक बाई अशी पाठमोरी चालली होती आणि मग काय झालं तर आठवत नाही नेमकं खरं. दुसरं सांगतो ना, एक साधा घे ना, परवाचाच घे, त्याच्या आदल्या दिवशीचा. सौमित्र असा चालत येत होता, आपला सौमित्र. मी त्याला म्हणलं काय सौमित्र एकटाच दिसतोय, बाकीचे 99 कुठे आहेत? भारी आहे ना. याच्यावर हसली नाही ती आणि हा जनरल म्हणला काय आदिल बघ पटेल का तुला? अजून हसतीये, फालतू जो काय हसू नको. जाऊ दे रे, भांडू नकोस रे रोकडे. आजी तुम्ही सांगत ते रताळू तैल उरलंय का संपलं? अगं ऐश्वर्या काय? ऐक ऐक ऐक, इट्स रॅटॅटुई. अगं फ्रेंच क्विझिन आहे ना हे. हे सोना, ह्याच्यावरच एक फ्रेंच मूवी आला होता ना रे. पदार्थ फ्रेंच, चित्रपट इंग्रजीचा आहे. नाही नाही नाही, मी सांगतो ते मराठी असणार सगळं. म्हणजे बघ ना, उपवासाचं असेल काहीतरी. रोकड्या. अरे अरे एकटा खाऊ नको. ऐक ऐक, एकटा नाही आपल्याला पण पाहिजे. संपवतोय का? नाही नाही, सगळ्यांसाठी ठेवलेलं आहे. त्याला खाऊ दे. खा रे बाबा. काय नाही, मी फक्त टेस्ट करत होतो. त्याला खाऊ दे ना, ठेवलंय मी तुमच्यासाठी. टॉप या वेळेला पॅचअप पार्टी फ्रेंच रेस्टॉरंट मध्ये. ला पतित आमोर बॉब मार्ली रॉक मारू. काय रे रोकडे, ह्याच्यामुळे तुटलं आणि ह्याच्या मनात काही अपराधीपणाची भावना वगैरे नाहीच आहे. मी म्हणीन रोकडे फक्त निमित्त मात्र होता. तुटणं हे त्यांचंच प्राक्तन आहे. प्राक्तन म्हणजे काय सोना? डेस्टिनी पिल्लू. आपलं कसं प्रेम हे आपलं प्राक्तन आहे, तसं तुटणं हे त्यांचं प्राक्तन आहे. मी म्हणेन फक्त प्रश्न असा आहे सगळं किती दिवस टिकणार. कारण गेल्या वेळेला ब्रेकअप झालं होतं, कशामुळे झालं होतं गेल्या वेळेला ब्रेकअप? पॅरासिटामॉल. इथे मी डॉक्टर असताना तू मला न विचारता ही पॅरासिटामॉल का घेतलीस? अच्छा, म्हणजे मी तुला न विचारता काहीच नाही करायचं? मी असं म्हणलेलं नाहीये. पण तुझ्या बोलण्याचा अर्थ तसाच होतोय. मी असं म्हणलेलं नाहीये. अच्छा, म्हणजे नाही नाही, एक मिनिट, मला कळलंय तुला ना माझ्याविषयी काही रिस्पेक्टच उरलेला नाही. अगं तुला तुझ्या शरीराविषयी रिस्पेक्ट नाहीये. ही गरज नसताना पॅरासिटामॉल का घेतलीस? ब्रेकअप. तो ब्रेकअप 2 दिवस टिकला होता. आणि त्या आधीचा? तिला खूप भूक लागली होती तेव्हा तो 10 मिनिटं पेशंटशी बोलत होता तेव्हा. हा, पण त्यावेळी चूक माझी नव्हती. हा, पण दरवेळी चूक माझीच असेल असं नाही. हा, एक मिनिट, म्हणजे दरवेळी तुझं बरोबरच असतं का? मग तुझं बरोबर असतं का? अच्छा अच्छा, म्हणजे मला काय वाटतं, मुलं ना टपलेली असतात लाईन मारायला, त्यांना वास येतो सिंगल असल्याचा, बरोबर टप्पे टाकतात. हे दिस बॉईज ना ऑलवेज लाईन मारायच्या मूड मध्ये असतात. यू नो व्हॉट, परवा काय झालं, ऑल ऑफ अ सडन एका मुलाने माझ्या पेजवरचे सगळे फोटोज लाईक केले आणि मी त्याला थँक्स असा मेसेज केला तर डायरेक्ट मला प्रायव्हेट मेसेज आला त्याचा आणि ही जस्ट प्रपोज्ड मी. यार रिअली? संग्राम सातपुते. नाही नाही नाही, मला काय वाटतं माहितीये का, तुझ्या अकाउंटवर तुझं स्टेटस सिंगल आहे ना म्हणून असणार. प्लीज, त्याने जे फोटोज लाईक केलेत त्यातले अनेक, म्हणजे साधारण सगळ्याच फोटोज मध्ये मी आहे हे जरी त्याने पाहिलं असतं ना तरी त्याने हे मूर्ख धाडस केलं नसतं. पण संग्राम सातपुतेला वाटलं असेल की तू तिचा भाऊ आहेस. कुठल्याच अँगलने आम्ही दोघं भाऊ बहीण वाटत नाही. नाही म्हणजे मी काय म्हणते, बदलून टाक ना स्टेटस. ते काय इन रिलेशनशिप किंवा कमिटेड टाकून दे, विषय संपला ग. मी तर म्हणते ब्रेकअपच करून टाक, स्टेटस पण बदलायला नको. ऐका जरा, मी तिला सांगितलंय की स्टेटस बदलू नको. का बरं? सीए पास झाल्यावर बदलणार आहे. पण मग लवकर हो ना पास. हे नापास हो म्हणली. मी असं म्हणले लवकर हो ना पास. अय्या, परत तेच. प्लीज यार, तुम्ही नाजूक विषयांना हात नका घालू यार.
मुद्दा काय चाललाय की तुम्हाला असं वाटतंय की मुलं लाईन मारायला टपलेली असतात आणि मी पुरुषांच्या बाजूचा एकमेव प्रतिनिधी म्हणून तुमचा हा मुद्दा नाकारतो. पण तू कुठे पुरुष आहेस? म्हणजे म्हणजे तू ऋतूचा बॉयफ्रेंड आहेस ना. ऋतू तू मुलगी नाहीयेस, म्हणजे चुंबकची गर्लफ्रेंड आहेस. हा, तुला स्वतःची वेगळी अशी आयडेंटिटी नाही. दिस इज टू मच. म्हणजे आय ऍक्सेप्ट दॅट की मी शौनकची गर्लफ्रेंड आहे, पण शेवटी मी एक मुलगीच आहे. हा, तुम्ही कपल आहात, कपल. त्यामुळे मुलं वर्सेस मुली याविषयी जर वाद घालायचा असेल तर तुला सिंगल व्हायला लागेल. सिंगल म्हणजे मला असं सिंगली वाटतं असं काही नाहीये ना. सिंगली अरे म्हणजे माझ्या एकट्याला असं वाटतं असं नाही म्हणायचंय मला. म्हणजे तुलाही वाटतं ना? काय? हो हो. बॅचलर निरक्षर. आणि मामा, पोरींचा प्रॉब्लेम काय माहितीये का? त्यांना नेमकं काय पाहिजे, त्यांना काय वाटतं हे त्यांनाच कळत नाही. कन्फ्यूज. करेक्ट बोलला. माहिती कसं आपण लहानपणी हे करतो ना, 3 पायाची शर्यत, त्यामध्ये आपले पाय जोरात चाललेले असतात, पण मुलींना पाय हलवायचे नसतात. काय ग? म्हणजे तुला असं म्हणायचंय की मुली मुलांना मागे खेचतात? नाही नाही नाही, पुढे जाऊ देत नाही. तू हसलास म्हणजे तुला पण असंच म्हणायचंय ना? अगं आपल्याबद्दल कुठे बोलतायत ते, मैत्रीबद्दल बोलतायत. अरे मला मैत्रीचं नाव नव्हतं घ्यायचं. मी परत मैत्रीचं नाव घेतलं. प्लीज प्लीज, तू त्याचं नाव कसं घेऊ शकतेस माझ्या समोर? मी नाही घेतलं ग. तू त्याचं नाव कसं घेऊ शकतेस माझ्या समोर? काय नियम काय आपला? सॉरी सॉरी. अगं म्हणजे काय झालं माहितीये का, म्हणजे ज्याचं नाव घ्यायचं नाहीये तो बॉईज ग्रुप मध्ये काय म्हणाला माहितीये का, की मुलींबरोबर धावणं म्हणजे 3 पायांची शर्यत असते. म्हणजे मी होते तिकडे, मी नव्हते. चुकून झालं. हा, मिस्टेक. बाय मिस्टेक. ओके. हे डॉक्टर लय झाला हा तुझं. चल, त्यांनी घेतलं तिचं नाव, काय फरक पडला? तुझ्या अंगाला काय भोकं पडली का? प्रश्न भोकं पडायचा नाहीये, प्रश्न तत्वांचा आहे. 1 मिनिट. काय? कुठली तत्व? आज सगळ्यांना फायनल सांगून टाक. चल, कुठली तत्व काय? 1 मिनिट. तत्व म्हटला का हा? इनफ. बास झाला यार आता. आपणच आपल्या गळ्याभोवती नकळतपणे फास अडकवून घेतलेला आहे आणि कधीतरी सहजपणे सुरू झालेल्या भातुकलीच्या खेळाचे हे नियम आता रूढींमध्ये परावर्तित झालेत आणि आपण उघडपणे त्यांना पडताळून बघायचं सोडून आंधळेपणे त्याचं अनुकरण करत त्याला जणू काही खतपाणीच घालत आहोत. आणि या सगळ्यात आपण हे विसरतोय की काचणाऱ्या या नियमांमुळे आपले प्राण आणि आपल्या ग्रुपचा आत्मा असलेला उत्साहच नामशेष होतोय. या सगळ्यात आपले आणि आपल्या ग्रुपचे दोन्हीचे श्वास कोंडलेत. तुम्हाला काही बोलायचंय? चुंबक जरा कमी बोलत जा. काय फुफ्फुस पंक्चर होतील नाही तर. आणि फुसफुस असा आवाज येईल फक्त. पण मी जे म्हणतोय ते तुम्हाला पटतंय का? मला काय वाटतंय सांगू का? उद्या होतंय पॅचअप. हा, होतंय. मला पण वाटतंय होतंय म्हणून. म्हणजे उद्या पॅचअप होणार असं कोणाकोणाला वाटतं रे आपल्यात? आम्हाला वाटतंय. खरंच वाटतंय आपल्याला. आदिल, हे माई, आज वार काय आहे? मंगळवार. फर्स्ट क्लास. अगं आज मंगळवार म्हणजे काकूंचा उपवास आहे. मी काकूंकडे चालली. अगं म्हणजे तू सौमित्रकडे जाणार?